मजुरीला जाणारा आणि भांडे घासून जगणाऱ्या बाईच्या घरात डॉक्टरांचा खर्च कमी आहे, आणि ज्या घरात टक्का आहे नुसत्या गोळ्याच, पालत व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वास व्हायची गोळी, तोंड मिटवायची गोळी, जेवताना 3 गोळ्या आहे, खाली बसताना एक, निम झाल्यावर एक, पुन्हा उठताना एक. त्याच्यापेक्षा तू एकच गोळी घे आणि गाव मोकळं कर. का एवढ्या गोळ्या खाऊन कर? एवढ्या गोळ्या खाऊन करतो काय? त्याचं उत्तर ऐकायचं आणि पुढे सरकायचं, एक एक ओवी फिट करायचे. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. आणि 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. 3री ओवी सांगतो 10व्या अध्यायातली, बारीक ऐका. आतापर्यंत जगाच्या इतिहासात बोंबलत हिंडणाऱ्यांना देव भेटला नाही. नाही, बायका पोरं सोडा बोंबलत हिंडणार, खानदानी देव भेटणार नाही. आणि उपवास करणारा तिथं देव कधीच गाठ घेत नाही. ही उपवास करणारी जी लोक आहेत ही चक्रम लोक आहेत. आठवड्यातून एक ठीक आहे, 15 दिवसातून एक ठीक आहे, महिनाभर त्या बापानं धरला होता, महिनाभर आणि लफडे सगळे चालू. काय उपवास? तुम्हाला कोणी सांगलंय? जगात मला एखादा ग्रंथ दाखवा की उपवास करणाऱ्याला देव भेटला. पुढे सांगतो तुम्हाला, आतापर्यंत ज्यांनी कर्म चांगले केले त्यांनाच देव भेटला. मग हायवेला पेट्रोल पंप आणि आई वडिलांचं माउंड ही पांडुरंगाची कृपा आहे. काम करा तर देव भेटेल. परत ऐका, जगातले सगळे संत देवाकडे गेलेत. सावता बाबा असे संत आहेत, देव त्यांच्याकडे आलेत. पुन्हा उलटे फिरा, अख्खं जग देवाची पूजा करताय, देव तुकोबरायची पूजा करीत होते. पुन्हा ऐका, अख्ख्या महिला मंगळवार आणि गुरुवार करतात, देव झणीला दळू लागत होते. अख्ख्या सुना व्रत वैकल्य करतात, देव सकुबाईला खांबाला बांधून राहत होते. अख्ख्या मुली भजन करतात, पण देव मीराबाईसाठी विष प्यालाय. देव अख्ख्या महिला भजन करतात, पण देव जनाबाईसाठी सोळावं गेलाय. आता एकच वाक्य सांगतो आणि पहिला मुद्दा सांगतो, कर्म हाच देव. याच्यावर तुमचं काय मत आहे? हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा. विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा, नाही तुझा, नाही तुझा. बस आता तिन्ही फायनल झाला. पहिली होय, ए बरे, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. 2, कर्म हाच देव. बस काही नाही. कोणत्याच जगातल्या ग्रंथात सांगितलं नाही तुम्ही बायका पोरं सोडार, बोंबलं धेंडान, भाकरी खाऊ नका, संपचन हानान, चहा पिऊ नका, दूध हानान. ही सगळी नाटकं आहेत. जगातल्या सगळ्या ग्रंथांनी एकच सांगितलंय, भजन करा, चांगलं वागा, हा देव आहे. चांगलं वागा हा देव आहे. कोणत्याही ग्रंथात असं नाहीये 4 गुरुवार करा आणि सासरा उपाशी मारा, असे गुरुवार नाही. एकादश करा आणि देवळात जायचं बंद करा, असे उपवास ग्रंथ नाहीत. जगातल्या सगळ्या ग्रंथांनी 4 गोष्टी सांगितल्यात. 1, भजन करा. 2, चांगलं वागा. 3, चांगलं करता आलं नाही तर करू नका, पण वाईट कुणाचं करू नका, त्यांना देव भेटणार. ज्यांना रामायण वाचा, काय हे कोणी सांगितलं तुम्हाला? अख्ख्या रामायणानं एकच सांगितलंय, राम जर सावित्रीचं ऐकून वनवासाला जात होता. त्या पोराला घ्याव तुम्ही. राम जर गेलं बॉम्बाला, राम जर सावित्रीचं ऐकून वनवासाला जात होता, तर आपल्या सख्या आईला आपल्या भाकरी घालायला हरकत काय, हेच रामायण सांगते. रामायण काय सांगते? रामायण एवढं सांगते, आईला सांभाळा, बापाला सांभाळा, आणि भाऊ भाऊ एकमेकाचे मुंडके उडू नका. रामायणानं काही नवं सांगितलं का? तो गादीवर बसला नाही, हा गादीवर बसला, यानं याचा बांध कोरला आणि त्याच्या ठोक्यात खोरं घातलं, एक मेला आणि एक आत गेला, वावर खातं राहिलं, चाललं रामायण. कोणत्या रामायणानं सांगितलं? कोणत्या ग्रंथाने? प्रत्येक ग्रंथाने हेच सांगितलंय, चांगलं वागा. या 3 ओव्या फिट झाल्या. आता अजून कीर्तनाला सुरुवात झाली नाही.
आता कीर्तनाला सुरुवात. फक्त 3 ओव्या फास्ट म्हणायच्या. आता अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान, आणि कर्म हाच काहीच नाही. चांगलं वागा. आता तिसरा मुद्दा आहे. आता फक्त कीर्तनाला सुरुवात करायची आहे. तुमची ना आपली बऱ्याच दिवसानं गाठ आहे. आपलं काम थोडं नांगाट आहे. हा म्हणजे अगोदर सूचना दिलेली बरी. कीर्तनाला 3 सूचना आहेत. पहिल्या, कीर्तनाला सुरुवात करायची 3 सूचना आहेत. दरिद्र्यवानी कीर्तनाला बसायचं नाही. तो यायचंच नाही. हा लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कीर्तन कळेल, नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही. पहिल्या 3च ओव्या काढल्या नाही तर पुढं काय करायचं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका असली अभंगात, शंका जर असली कीर्तनात जागेवर विचारायची. मी 2 महिन्यानं उत्तर देणार. पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझा काय सबंध. आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी. पटो पटो अथवा न पटो. बरे बस पटकीन चाल. ज्याला इकडे यायचं त्याने इकडे या, तिथं बसायचं त्याने बसून घ्या ना. तिथं महिलांना गेटवर त्रास होतोय. तुम्ही खाली बसा ना, नाही तर इकडे येऊन बसा पुढं. त्या ताईनं त्याला येऊ दे. कोण बरं इकडं व्हायला तिथं कुठं बसलाय. काय विचित्र माणसं आहे इकडं. अरे त्यांना जाऊ द्या तिथं मध्ये. गेले 5 मिनिटं घेणं नाही त्यानं. विठाला विठाला तिथं ते महिलांना यायला थोडी जागा ठेवते बिचाऱ्यांना येतात. हा चला गेलं बॉम्बाला सगळं. आता तिसरी तुम्हाला पट न पट चांगलं सांगलं आमचं काम. आता अभंगाला सुरुवात झाली. आता फक्त पेट्रोल पंपचं उद्घाटन आणि गंगा पूजन 2 कीर्तनं एकत्र करायचे. फक्त तुम्हाला एकच करावं लागेल. प्रश्न माझा, उत्तर तुमचं. प्रश्न तुमचा, उत्तर माझं. अभंगाला सुरुवात. आता फक्त फटाफटा बोलायचं. सगळ्यांना प्रश्न आहे. टाळकरी बेलकरी झोपदार फिपदार इकडे लक्ष द्यायचं. नाही तर मी पुढे जीव काढत आणि तुम्ही मोबाईल पाहिजे माझं. कुठे बसलं का ते दरिद्रेवाणी ते खोकडं घेऊन बसायला गेलं. आणि वाचायचं काय शिडी गाभा नाही बोकडे एक नाही. काय वाचायचं काय तेच. पहिला प्रश्न. हाला हा म्हणायचं, नाहीला नाही म्हणायचं. हाला हा म्हणायचं, नाहीला नाही म्हणायचं. पहिला प्रश्न. जगात देव आहे का? हा म्हणा नाही म्हणा. फायनल बर का. आता वळवळ नाही करायची. आहे. आता माझा पहिला प्रश्न असा होता, जगात देव आहे का? तुम्ही मला उत्तर दिलं आहे. मग माझा प्रश्न असा आहे, कुणी पाहिलाय का? तुमचं उत्तर आहे नाही. आता उलट फेरा बर का. लाकडात अग्नी आहे का? आहे. लाकडात अग्नी आहे. उसात साखर आहे. दुधात लोणी आहे. मग जगात देव आहे. आता पुन्हा उलट फिरू तिथंच. लाकडं फुलात सुगंध आहे पण घेतला तर आहे. लाकडात अग्नी आहे पण घर्षण केलं तर आहे. उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर आहे. दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर आहे. जगात देव आहे पण संतांची सेवा केली तर आहे. ज्याला अक्कलच नाही त्याला देव करायचा का प्रश्न आहे. ज्याला कळतच नाही त्याने नुसत्या शंका घ्यायच्या. कीर्तनकार कंबर का बांधतो? तो मुंडका बांधील. तुला काय करायचं? माळीत म्हणे 108च का? आम्ही 908 घालू. आम्हाला रुतती का तुला रुतती? ही मूर्ख माणसं. ही मूर्ख माणसं. झालं म्हणजे जगात देव आहे. सावधरावर का. आता गोठा झाला. आता पुन्हा पुढचा प्रश्न आहे. आपण सगळी जण एका देवाची लेकर आहेत. आता उलट फिरवतो. लाकडाची राख होईल. राखेचं लाकूड होईल का? नाही. उसाची साखर होईल. साखरेचा हुस होईल का? नाही. दुधाचं लोणी होईल. त्याचं दूध होईल का? नाही. लोखंडाचं सोनं होईल. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर. पण त्याचा परत लोखंड होणार नाही. आता उलट फिरावर का. लाकडाची राख होईल. राखेचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल. साखरेचा हुस होणार नाही. दुधाचं लोणी होईल. त्याचं दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल. त्याचं लोखंड होणार नाही. एकदा ज्ञान आलं का दुःख येणार नाही.
आणि आपल्याला दुःखाचं एकमेव कारण ज्ञान नाही. महिलांचा एकच आजार आहे, सून माझं ऐकत नाही. प्रत्येक बाईचा हात रोग. बरं मी म्हणतो महिला मंडळ, ए सुनानं तुमचं ऐकायला तू कोण आहे? कोण आहे तू? ए कोण तू? सासू. तुझा आणि सुनाचा संबंध काय? ती तुझ्या पोराची बायको आहे, तुझी कोण? तिने तो बैल विकत घेतलाय, ती गाड्याला धरीन नाही तर अवताल धरीन. तुला अर्धी मिळत ती गपराय ना, करायचं काय? आणि हे ज्ञान नाही म्हणून दुःख आल्याशिवाय. म्हणून एज्युकेटेड लोक नीट ऐका. शुगर एज्युकेटेड ऐका, कॉलेजची पोरं बिरं पोरी बिरी. शुगर आणि अटॅक हे रोग नाही आहेत. शुगर, बीपी आणि अटॅक हे रोग नाहीत. नाही नाही, हा मानसिक तणाव आहे. आपल्या मनासारखं झालं नाही का आपण झुरत राहायचं, आणि झुरत राहिलं का लगेच अन्न कमी, अन्न कमी का रक्त कमी. सांगून टाकू, इट इज नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. हा, एखाद्या मुलीनं आपल्याकडे स्माइल केलं, आपण लगेच तिला मेसेज टाकला, तिनं लगेच आपल्याला ठेवून दिली. यांना लगेच टेन्शन 90 सुरू केली. मेला का? माझं हृदय दुखवलं गेलं. हृदय? अरे तुला हृदय होतं का? हे जे दुःख आहे, मुलं माझं ऐकत नाही, मुलगी माझं ऐकत नाही, या दुःखाकडे तुम्ही, आणि पाया पडून सांगतो, दुःख तुम्ही निर्माण करा आणि देवाकडे नेऊन घाला, ही गोष्ट चुकीची आहे. दुःख तुम्ही पैदा केलं, तुम्हाला देवाला सांगायची काय गरज? तुमचं तुम्हाला कळत नाही, कळत नाही. देवा काय? देवा देव घडी आहे का तुमच्या घरी? माझं कसं होईल? जे जर मागचं झाल्याचं तेच होईल तुझं. देवा पाया पडून सांगतो, देवाला ही गोष्ट कधी सांगायची नाही. ते तुमच्या कर्माची फळे तुम्ही भोगायची. देवानं काय उक्त घेतलं नाही. हा, म्या काय? त्यानं तुमचंही पाहायचं, पशुपक्षाचंही पाहायचं, जगाचंही पाहायचं, आणि तुम्ही फक्त त्याला एक नारळ फोडायचा, आणि नारळही त्यानंच तयार करायचा, आणि तुम्ही फक्त त्याच्यावर पाणी शिपडायचं, आणि खोबरं बाटणाला घरी आणायचं. काय नाही होते? हे कोण सांगितलं तुम्हाला? हे कोण सांगितलं? देवाला देवाला एकच सांगायचं, देवा फक्त तुझं भजन माझ्या तोंडात येऊ दे. गाड्या बिड्या बंगले बिंगले मरू दे. हे गाड्या घेणं, बंगला बांधण, बायको करणं हा काही पराक्रम नाही. काय पोरं फायदा करणं हा काही इतिहास आहे काय? येलो मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची किती? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्याला जमलं का? तू एकटाच न रे का अख्या गावात? पागल नाही तर. अरे तुला एकच झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं तर पोरग पालथ पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला, पोर दात वासवायला लागलं का टेटसला, पोरग तुला हाणताना टेटसला ठुई. ए पर्या बस तिथे दादा, बस घाल तिथं. हे गाड्या घेणं, बंगला बांधणं हा काही इतिहास नाही. जीवनात येऊन गंगा पूजन करणं ही क्रांती आहे. परत मागे जायचं आणि पुढे जायचंय आपल्याला. अरे गपना ते करणं, मोबाईल बंद, बस खाली द्या. पोरं बिरं इकडे यायचं बंद करा रे. बस खाली. ते काय होतं कीर्तनाचं असे, एकदा लिंक लागली ना त्याला विक्षेप चालत नाही, आणि विक्षेप झाला ना ती कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं पाहिजे, मग मजा आहे. थोडं फिरतो आपण, लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. तसे एकदा ज्ञान आलं की दुःख येणार नाही. आता पुढचा प्रश्न तुम्हाला याच्यापेक्षा थोडा बिकट आहे, पहिले कळलेत. आता पुढच्या प्रश्नात उडी घालतो. शुगर, इकडे यायचं बंद करा, जिथं बसायचं तिथं बसू दे त्याला. परत एज्युकेटेड लोकांनी त्या एका कॉलेजच्या पोरं पोरी, शुगर, बीपी आणि अटॅक हा रोग नाही, यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलत नाही. बरोबर आहे. तुम्ही जर मानसिक टेन्शन घेतलं नाही तर शुगर आणि बीपी येणारच नाही. याच्यावर तुमचं काय मत आहे?
अटॅक. आणि एज्युकेटेड कोणी डॉक्टर बिक्टर शिक्षक असले तर नीट आहे का, हे डिप्लोमाची पोरं. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा मानसिक तणाव आहे, अटॅक हा रोग नाही. कसा येतो सांगू का पुढे जाऊ सांगू. अटॅक कसा येतो सांगू. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट हॅज ए 4 पार्ट्स. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. इन ब्लड 2 टाइप्स ऑफ सेल, व्हाईट ब्लड कॉर्पसस and red blood corpuscles. In Marathi, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. In blood, hemoglobin is present. That is why blood has a red color. म्हणून रक्ताचा रंग लाल आहे. आता पुढे ऐका. When the thinking is high, and blood of circulation to heart is lower. जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त जेव्हा कमी पडतं तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो, आणि घाम आला का त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. वैतागच झाला. आणि अटॅकला औषध नाही आहे. इट हॅज अ नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे. झालेली घटना जाग्यावर विसरा, तिचं परत चिंतन करायचं नाही. झालं ते झालं. हाणलं ना पोरानं, ते आपल्या कर्माचं फळ आहे, भोगायचं. धावली ना सुनानं ठेप ठेवा म्हणून काही बायांनी भावाची केली. ते 2-3 जणींनी केली इथं भावाची. अशी जिरली ती महिनाभर अगोदरीची ती दिंडी कवाय. म्हणजे आम्हाला 12 महिने तेवढाच धंदा आहे. हे नाही एवढं नाही. आता पुन्हा ऐका. इट हॅज अ नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एक, आता तुम्ही माझ्या पुढे बसले ना, अटॅकच येणार नाही. फ्रेश झाले, रक्ताभिसरण केले, जरा हसले तुम्ही. इतकी वाईट परिस्थिती आपल्याकडं. हास्य क्लब काढायची वेळ आली. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत, कनात्या पण हसत नाही. हसणार आणि जगातल्या सगळ्या रोगावर एकच औषध आहे, हसणे. आता तुम्ही माझं कीर्तन ऐकून गेले ना, एकटे हसणार घरी. हे बीपी गायब. आणि महाराज खरं सांगा, किती दिवस राहायचंय हो? टेन्शन आहे का घ्यायचं? राहायचं किती दिवस, काही गॅरंटी घ्यायची? मग एवढं टेन्शन घ्यायचं काय का? उद्याचा दिवस आपल्यासाठी उगवलंच असं नाही. त्यात काय घेऊन बसले? शरीर आहे. काही वेळेस पाहुण्याचा फोन येतो, आपला विश्वास बसत नाही. माणसं म्हणतात, कालच मला पाहुणा लग्नात भेटला, गेला कस काय? मग त्यांनी सांगत अटॅक आला. कधी? झोपेत. उठले नाही, काही नाही. पप्पीची आई सपनात आली, हालचालही नाही, गेले. आणि गेले तर आम्हालाही कळलं नाही. आम्ही पोहे खायच्या टायमाला पाहायला गेलो, पोहे खाईन का म्हणून. म्हणजे जेवढे कोट्याधीश लोक आहेत, आतापर्यंत एकही माणूस घरी मिळाला नाही. हॉस्पिटल, आणि हॉस्पिटलमध्ये जेवढे मेले ना, हे सगळे कोट्याधीश. आणि यांच्याजवळ मरताना कोणीच नाही, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. तिघांना नाही माहित नाही हा कधी मेलाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. ये ना, ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज द्यायला तो बिबट्या होता का? ते झुंज नव्हते देत, ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. हे झुंजन बिंज काहीच नाही. माशी फडफडायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ जीव जायला लागतो. तुम्ही काय घेऊन बसले? म्हणून आपला क्लिअर झाले, देव आहे, फक्त आपल्याला त्याचं काही नाही, ज्ञान नाही. आता ज्ञान का नाही? व्हॉट इज द एक्झॅक्ट रिझन बिहाइंड इट? आन्सर ॲज फॉलोज. का
का ज्ञान नाही? उत्तर, हे शरीर आहे, हे गाव आहे, हे गाव आहे. या गावचा तंटमुक्ती अध्यक्ष मन आहे, या गावचा पोलीस पाटील मन आहे, आणि ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे, आणि अख्खं शरीर मनाच्या ताब्यात आहे. आपल्या हातात काहीच नाही. मनात आलं झोपला मनात, आणि ते मन नेमकं या शरीरावर कंट्रोल करताय. आणि तो थोडा नादी गडी आहे. नादी, नादी म्हणजे त्याला प्रियशी आहे. कोणला गेलं बॉम्बाला, इकडे लक्ष दे, तिकडे जाऊ द्या. मनाला कोण आहे? प्रियशी. कुणाला? मनाला. आणि त्या प्रियशीचं नाव आहे कोठाळा कराल बरं का. आता मन हे त्या गावचा कारभारी आहे, आणि त्या मनाला एक प्रियशी आहे, आणि त्याच्या प्रियशीचं नाव इच्छा आहे. आता डोकं खाजवा. त्या प्रियकराचं नाव गेलं बॉम्बाला मन, आणि त्याच्या प्रियशीचं नाव इच्छा, आणि दोघंही ह्याच गावात राहतात. कॉलनीतलं पण आहे. आणि ही पडली त्याच्या प्रेमात, आणि तो पडला तिच्या प्रेमात. घोटाळा असा झाला, त्या दोघांच्या प्रेमानं आपला तमाशा केला. मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणती खाऊन घे. मन म्हणतंय अभ्यास कर, इच्छा म्हणती 11 फेब्रुवारीला 12वीचा पेपर आहे, आणि 21 फेब्रुवारीला 10वीचा पेपर आहे, झोप. मन म्हणतंय व्यायाम कर, इच्छा म्हणती थंडी वाजली, झोप. मन म्हणतंय हरिपाठ कर, इच्छा म्हणती नाही, गुगल लाव, सर्च कर. हा झालाय दोघांचा तमाशा. इच्छा आणि मन. ही पडली त्याच्या प्रेमात, आणि तो पडला हिच्या प्रेमात. आता घोटाळा असा झालाय, तिला माहीतच नाही हा घडी नपुसक आहे. कोण? मन. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तिला बाळ होईल का? नाही. मोबाईल बंद कर दे. बाळ होणार नाही का? तिच्या कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे, म्हणजे तिला बाळ होणार नाही. आता उलट सांगतो, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? 5 मिनिटं घ्या, अजून 5 घ्या, आखी रात घ्या, आणि एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? उत्तर, तिला काम आहे, ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं आयुष्यभर ती कुमारी राहणार आहे. आणि 7वा अध्याय म्हणतोय, इच्छा ही कुमारी झाली, कामात तारुण्य आली. तिला बाळ होणार नाही, तिला बसला धोका. कोणाकून? मनाकून. आता सगळ्या मुली उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलास, मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही, ती जबाबदारी मी घेतो. पोरं धोका देत नाही, कधी नाही, कधीच नाही. का देत नाही? मिळतच नाही तर देतील कोण? धोका द्यायला मिळाली तर पाहिजे. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींचं तर मंगळवारी लग्न झालं, गुरुवारी नवरी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. लय तमाशा. पोरीनं तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, देत नाही पोरं धोका, दिलास तर लबाड बोलू नका. धर्मनाथ बिजाज, तुम्ही ही गोष्ट सांगणार कोणला? आईला सांगू शकत नाही, बापाला तर वारा लागून देते नाही, भावाच्या तर कानाला खडा नाही, मग तुम्ही सांगणार कोणला? मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे. मैत्रिणीला. लय डोकं खाजवा बरं का. लोक खाजवलं तरच कीर्तन कळत, नाही तर काहीच कळत नाही. आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला. कोण? बॉम्बाला कीर्तन. इच्छा कोणाला सांगायला गेली? मैत्रिणीला. आणि तिने मैत्रिणी सांगितलं, बाई त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं, त्याने मला रस प्यायला नेलं, मी 9 ग्लास ऊसाचा रस पेले, कारण मी जर्शी होते, आणि मागून मला कळलं त्याच्याकडे पैसे नाही, त्यानं घड्याळ गाण टाकलं, मला रस पाजला. हो. आता त्याच्या मैत्रिणीचं नाव, मोबाईल बंद करावं, त्याच्या मैत्रिणीचं नाव तुम्हाला माहित नाही, सांगूनच टाकतो, माया. प्रियकर आहे मन, प्रियशी आहे इच्छा, तिची मैत्रीण आहे, आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. तुमच्या पाया पडतो,
कोण कोणाचा बाप नाही, कोण कोणाचा भाऊ नाही. उत्तर सांगू इंद्रिकेचं कीर्तन आहे. जोपर्यंत तुमचा खिस्सा गरम आहे आणि अंगात ताकद आहे तोपर्यंत तुमचं जग खरं आहे. ज्या दिवशी तुमच्या अंगातली ताकद संपली आणि खिस्सा संपला तुम्ही जगातून संपले. पुढे सांगू का, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा जर कमी झाला तर तुम्ही